नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत। आता आम्ही चाललो आहे बहिणीच्या गावी पिसे कामत्याला। म्हणजे मागे पण आपला एक व्हिडिओ झालेला आहे बघा पिसे कामत्याचा। मी माहेरवरून म्हणजे नरड्यावरून मी तिकडे गेलेली, मी आणि माझी भावजाई गारगी। तिथे त्याने फार्म हाऊस बांधला आहे। त्याचं मागच्या वेळेस काम चालू होतं, आता पूर्ण झालं फार्म हाऊस। तिने मला फोन केला, ये आणि व्हिडिओ काढ। म्हटलं चला। तिने एवढं छान असा फार्म हाऊस बांधला नाही पिसे कामत्याला। म्हटलं चला तो फार्म हाऊस लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, म्हणजे कसा बांधला आहे तो। तर व्हिडिओ काढूया त्याचा। म्हणजे आता खास मी व्हिडिओ काढायसाठीच चालले आहे तिकडे। वेळ पण नव्हता मला, काल मिरच्या आणल्या, मी त्याचा मसाला पण मला बनवायचा आहे। त्याला वेळात वेळ काढून मी बहिणीकडे चालले आणि बघूया आपण फार्म हाऊसचा कसा आहे, रेट किती आहे, ते सगळं आपण तिथे तुम्हाला गेल्यावर दाखवते। खूप छान आहे, म्हणजे मागच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल, ज्यांनी पाहिलं ना ते नक्की जाऊन पहा। जसं निसर्गाच्या सानिध्यात आहे, ज्यांना निसर्ग आवडतो त्यांनी ना एकदा नक्की अनुभव घ्यायचा। चला। आणि आता मी हुमरमाळवरून चाललो आहे कणकवलीला, एस टीनेच जाणार। आणि तिथून म्हणजे कणकवली तिथं पिसे कामते गाव ना 6-7 किलोमीटरवर आहे। तिथून ते 6 सीटर असतात त्याने जाणार, नाही तर जर 6 सीटर नाही भेटलं तर मग रिक्षाने जाणार। हां ना, तिकडचं पण गेट बंद केला। सागरची मशीन राहिली बाहेर, राहून देत आता। चला, एवढं अंतर चालत आलो आम्ही, तिकडे आमचं घर। आता इथून जाणार शॉर्टकटने। आणि हा पेट्रोल पंप। आता आम्ही ना आमच्या बाजूच्या राणेवाडीतून शॉर्टकटने चाललो आहे। तिथे ना राणेवाडी स्टॉप आहे आणि तिथून ना कणकवलीला जाणाऱ्या भरपूर गाड्या असतात, म्हणजे लागोपाठ। आणि ह्या वाडीतले ना बरेचसे माझे सबस्क्रायबर आहेत, ते माझे ना व्हिडिओ बघतात। आता त्यांनी ना कमेंट करून सांगावं व्हिडिओ बघितला म्हणून। जांब किती पडलेत, कोण खायचं हो नाही। मुंबईत किती महाग भेटतात, खूप चिक्कू धरलेत, पडले पण आहेत ते बघा खूप चिक्कू खाली पडलेत भरपूर। पुष्पसेन कॉलेज आहे इथे, मी कॉलेजची मुलं होतात। हे बघा, आता आम्ही आलो राणे बस स्टॉपला। चालत यायला आम्हाला 10 मिनटं लागली। का माहित ना आमचं पण निश्चित पोर आहेत। पोरस सिंधुदुर्ग नगरी। कणकवलीची आमची गड नदी, पाणीच नाही। कणकवली स्टँडला आता आम्ही ना उतरलो आणि समोरच ना पिसे कामत्याला जाणारी एस टी पण उभी आहे, पण आम्ही ना ती लगेच नाही पकडणार, कारण आम्हाला नाश्ता करायचा आणि खायला पण काहीतरी घ्यायचं आहे म्हणून। नाश्ता करायला आलोय की हॉटेल स्वामीमध्ये। ह्याचं हे चांगलं आहे ना, बघू आता ह्याच्याकडे चांगलं आहे का, ते चांगलं वाटतं। आंबोळी बिंबोळ आहे, बाहेर बसूया। इथे आहे काय मिसळ पाव। हे बघा आमचा नाश्ता आला, ते इडली वडा आणि यांचा फक्त मेदू वडा। चला घेऊ। नाश्ता केला, आता आम्ही केक घेणार, नंतर ते 6 सीटर आहे तिथे डेपो पेट्रोल पंपच्या समोर, तिकडे जाऊन बसणार। हा बघा, हा घेतला केक बहिणीला।
ही बेकरी ना खूप छान आहे आणि मोठी पण आहे. ह्या बेकरीमधून आम्ही ना खूप वेळा खायचे पदार्थ घेऊन गेलो आहोत, म्हणजे केक, बिस्किटं, नानकटाई, पेस्ट्री, फरसाण वगैरे एकदम फ्रेश असतं आणि टेस्टी असतं आणि बेस्ट क्वालिटीचं. त्यामुळे त्यांना नेहमी गर्दीच असते. बोल चांगलं. चला केक घेतला. कणकवली मार्केटच्या इथं आम्ही ना 6 सीटर पकडली आणि ही ना डायरेक्ट तिच्या माऊली रिसॉर्टच्या इथेच जाते. आणि गाडीतले दोघे तिघीजण आहेत ते पण ना पिसे कामत्याला उतरणार आहेत. आलो आम्ही माऊली रिसॉर्टला आणि बहीण माझी येते. फायनली आम्ही पोचलो माऊली रिसॉर्टला. ही बघा बहीण आमची न्यायला आली. भाऊजी कणकोला गेले फोटो काढा माझा तिथे. व्हिडिओ भाऊजींचा नाही मी इल्यावर करू सांगा. हां कर. माऊली रिसॉर्टबद्दल मी तुम्हाला सांगते. हे माझ्या ना बहिणीचे रिसॉर्ट आहे आणि हे अगदी ना कणकवली आचरा रोडचंच आहे. म्हणजे इथून तुम्ही ना आचरा, तारकर्ली बीच, कुणकेश्वर, अंगणवाडीची भराडदेवी मंदिर इथे पण जाऊ शकता. म्हणजे हाच रोड आहे आणि इथे तुम्ही ना कोणत्याही सीझनला फॅमिली फ्रेंडसोबत येऊ शकता. म्हणजे कोकण फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी शांत निसर्गरम्य परिसर आणि समोर बघा सह्याद्रीचे उंच डोंगर असे हिरवेगार सुंदर वातावरण अनुभवायचे असेल तर ना तुम्ही माऊली रिसॉर्ट हे एक उत्तम पर्याय आहे. आणि इथे तुम्हाला ना राहण्याची, खाण्याची म्हणजे अस्सल मालवणी पद्धतीचं जेवण, AC, नॉन AC रूम, पार्किंग ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला इथे मिळतील. बाकीची माहिती मी तुम्हाला नंतर देते. चला आता आपण आतून रिसॉर्ट बघूया. आणि रिसॉर्टच्या ना चारी साईडला तुम्हाला सुंदर असा ना व्ह्यू पाहायला मिळणार. आणि हे इकडे ना बाजूलाच ना जेवायला बसायची हवेशीर आणि आरामदायक अशी ना व्यवस्था केलेली आहे. आणि पावसात तर ना खूप भारी वाटतं. म्हणजे समोर सगळीकडे तुम्हाला धबधबेत दिसणार आणि समोर एक साईडला डोंगराचं व्ह्यू आणि ह्या साईडला ना फुलझाडं, फळझाडं आणि काजूची बाग आहे. म्हणजे खूप अशी मोठी त्यांची जागा आहे एकरमध्ये. म्हणजे तुम्हाला मनसोक्त असं फिरता येईल. आलो मस्त बसलोय पंखा बिंकाला. हां सारवलेली जमीन आहे. असं आवडतं लोकांना, एकदम गावच्या टाईप. बरं वाटतं. हल्लीच आलेलो आम्ही, वर्ष पण नाही आला. आम्ही हे मस्त केलं आहे. अजून काम करायचं आहे त्यांना. हे काय त्यांना नाही बोला कसं वाटलं. बघा ही रामफळ, लिंबाबू खायची लिंबा ही. हे बघा हा बघ आता मी सरबत प्यालो. ही लिंब बघ केवढी मोठी आहेत. अरे बापरे. ही रामफळ नाही एवढंच ना. बसाय जरा मस्त केलास पण. हा बनव काय तर. काय करू, चपात्या करूच्यात कर काय होता. हळू कर, घाई करू नको. हे त्यांनी ना इथे घर बांधलं आहे. म्हणजे जास्त जर माणसाला तर इथे राहण्यासाठी बघा 4 रूम आहेत इथे आणि पाठीमागे बाकीचे सेपरेट रूम आहेत. AC बसवले आहेत तिकडे, ते नंतर आपण जाऊया. आणि सगळी शेणाची जमीन आहे आणि खरंच खूप इथे छान वाटते. म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतं आहे. शांत स्वच्छ हिरवगार वातावरण. म्हणजे रूमच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे निसर्ग, साधेपणा इतका नैसर्गिक आणि शांत आहे ना. म्हणजे इथे आपल्याला असं वाटणार सुंदर अशा ना गावच्या जीवनाचा आपण ना आनंद घेतो आहे. AC रूम आहे हा आणि व्ह्यू तर बघा एकदम भारीच आहे. रोडला लागूनच आहे हा रोड. आणि इथून पण व्ह्यू दिसतो. ह्या विंडोतून पण व्ह्यू दिसतो. जंगलातला व्ह्यू.
आणि बाथरूम बघा, टॉयलेट बाथरूम. वॉशरूम ना छान आहे, स्पेस आणि मोठा असा आहे. आणि बघ इथे ना त्याने वॉश बेसिन लावलं आहे, मिरर लावला आहे. या साईडला कमोड, गिझर, शॉवर आणि पाणी 24 तास आहे. यांची स्वतःची विहीर आहे, त्यामुळे पाण्याचं काही टेन्शन नाही. लाईटी पण छान. म्हणून हिला बोललो चल जाऊया, कालच आम्ही येणार होतो. हे बघा बाहेर पण भरपूर जागा आहे, स्पेस अशी. हे बघा अंगण आहे मातीने सारवलेलं. समोर जाईल. अजून एक room आहे. मस्त तापतंय. हे बघा तो तिकडे एक रूम आहे, मस्तच केलं आहे. दुसरा रूम तिचा, मस्त झाडं लावलेत, नारळ पोपळीची आणि काजूची. रस्ता पण छान आहे यायला, अजून त्यांचं काम आहे चाललं. आणि समोर मस्त डोंगरचा व्ह्यू. बघा तो एक रूम, आता आपण तिथे गेलेलो. आणि हा दुसरा. जी दिसते ना ती नदी आहे, भरपूर पाणी आहे बघा. माऊली रिसॉर्टला तुम्ही कधी आलात ना, तुम्हाला बघा सगळीकडे हिरवागार निसर्ग दिसणार. म्हणजे कोकणातील शांत वातावरण, गावचे जीवन, हे सगळं तुम्हाला ना इथे अनुभवता येईल. आणि जेवणाच्या बाबतीत ना सांगू तुम्हाला, म्हणजे यांचे फणस, काजू सगळं आहे. म्हणजे तुम्हाला काजूची भाजी हवी असेल तर काजूची भाजी, काय काय सांगू. हो, आमच्याकडे काजूची भाजी मिळते, फणसाची भाजी, ऊस भाजी, आणि जे काही मागची घावणे, आंबोळे, आणि कैरीची चटणी, कैरीची चटणी वगैरे काही हां मागची. लिंबू सरबत, यांची सगळं झाडं आहेत लिंबा बिंबाची. आम्ही गावठी सगळं बनवतो. हां सगळं गावठी तुम्हाला मालवणी पद्धतीचं मिळेल जेवण, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण. दोन्ही पण. ही सगळी बाग आहे त्यांची, मस्त निसर्ग आहे. हा पण AC रूम आहे, सेम आहे. फर्स्ट रूम आपण पाहिला आणि हा ना सेकंड रूम, त्याच्यासारखाच हा पण ना सेम AC रूमच आहे. म्हणजे तिन्ही रूम ना आणि वॉशरूम सेम आहे. आणि वॉशरूममध्ये पण सेम असं वॉश बेसिन, मिरर, कमोड, गिझर, शॉवर. आणि तिन्ही रूम सेम आहेत आणि बाजूबाजूलाच आहेत. घर ना तिने स्वतःसाठी बांधलं आहे आणि सामान वगैरे इकडे सगळं ठेवायला. जास्त जर कोण माणसं आली तिथे पण राहतील ते, एवढे मस्त मोठे रूम आहेत. ते तिथे ऑफिस केलं आहे आणि तिथे जेवणाचं आहे. आणि बघा हा तिसरा रूम, काजी सुकत घातलेलेच आहेत. त्याने दरवाजा खोलला. आणि हा रूम पण मी तुम्हाला दाखवते. म्हणजे हा रूम पण सेम आहे आणि त्यांनी पलंगावरचा बिछाना गुंडाळून ठेवला, कोण गेस्ट आले तरच देतात. आम्ही आलो मस्त इथे बसलो, फ्रेश नाही झालो आहे. तुम्हाला कसं वाटलं? एक नंबर, मस्त. मस्त वाटलं आणि छान आपलं नियोजन बनवलं. चांगलं आहे. निसर्गामध्ये निसर्गामध्ये एकदम आणि एकदम छान आहे, अरेंजमेंट छान आहे आणि हवेशीर आहे. हवेशीर. पंख्याची पण गरज नाही, एवढं छान हवं आहे. आणि त्याचं सगळं घरचंच आहे. म्हणजे आंबे, फणस, काजू, कोकम, तुम्हाला जर सोलकढी हवी असेल तर सोलकढी. परत लिंब आहेत त्यांची मोठी, दाखवतो तुम्हाला, मोठी मोठी लिंब आहे. लिंबू सरबत होतं, कैरीची चटणी, करवंदाची चटणी, तुम्हाला घरगुती भेटेल. कोणाला कुळदाची पिठी हवी असेल तर भाकरी, ते पण तुम्हाला मिळेल. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण वेगळ्या प्रकारचं. आणि ती बहीण माझी स्वतः बनवते. 8वी 9वीत असल्यापासून खूप छान जेवण बनवायचे, त्यामुळे तिला ना खूप एक्सपिरियन्स आहे. आणि आमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये ती खूप हुशार आहे. काजूची भाजी बनवायची. काजूची भाजी बनवायची. हे बघा काजू ना आतले कसे काढायचे ते बघा, सुरीने काढते. पहिले 2 तुकडे करून घेतले काजूचे आणि ते घर काढतं. हे बघा भाजी मस्त लागते, कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटप टाकून. आता बनवणार मी इकडे पुऱ्या बनवते आहे बघा.
बघा बहिणीने पंचपक्वानाचं जेवण बनवलं आहे. याने एकटीने ते पण आहे बघा. काय काय बनवलं ते पण तुम्हाला दाखवते. हे कावडा सांबार, गोळी डाळ, सोलकढी, भात, पुऱ्या, बटाट्याची भाजी. चमचा द्या जरा. हाय श्रीखंड. सोलकढी हे बघा. काजूची भाजी आमची. तांदूळ घराची ही सोलकढी हे बघा. सोलकढी. ही सोलकढी. हे श्रीखंड. हे बघा. आणि ही गोडी डाळ. गोडी डाळ नाही वाटीत. हा ही गोडी डाळ. आणि ते काढा सांबार आहे थोडासा. हे आमचे भाऊजी रमेश परब आणि त्यांचे मित्र आहेत. आणि तुमचं नाव काय? अभिमन्यू लाड. खरंच राहतात आमच्या गावाले. हां गावाले. हां तर हे लोक जेवत आहेत. ते बघा जेवणामध्ये बघा काय काय बनवलं. सोलकढी, गोडी डाळ, कावडा सांबार, बटाट्याची भाजी आणि काजूच्या घराची भाजी, पुऱ्या, भात आणि श्रीखंड. चटणी आणलं काय बापरे. आंब्याची चटणी. काय खायचं आणि काय नाही. हा संजू काय व्हायचं बघ. हा आता मंडळींनो आता मी ना जेवतो. तुम्ही पण या जेवायला. आणि आजचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देते. जेव्हा तुम्ही ना कोकणात फिरायला याल तेव्हा ना माऊली रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा आणि मला कमेंट करून पण सांगा रिसॉर्ट तुम्हाला कसा वाटला.